मागे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच सोयाबीन आणि कापूस भावांतर योजना या राज्य सरकारने आणली, पण आज कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच जवळजवळ पोर्टलवर भरलेल्या खात्याची जी माहिती आहे ती 68,06,923 आहे। नमो शेतकरी महासन्मानची माहिती सोबत आधार जुळणी व 70% पर्यंत नावे जुळणी झालेलीची माहिती 41,50,696 शेतकरी आहेत। नमो शेतकरी महासन्मानची माहिती सोबत आधार जुळणी व 59% त्यापेक्षा कमी पर्यंत नावे जुळणी झालेली माहिती ही 4,60,730 आहे। या व्यतिरिक्त फक्त आधार संमती पत्रानुसार भरलेली माहिती ही 17,53,130 शेतकऱ्यांची आहे। म्हणजे वरील प्रमाणे 50 लाख खातेदार शेतकऱ्यांच्या 63.64 लाख खात्यांना अर्थसहाय्यासाठी अपेक्षित असणारी आजची या एकूण शेतकऱ्याची रक्कम 2,398.93 कोटी ही आज एक बटनवरती संबंध कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 आणि 2 हेक्टरी 10,000 पर्यंत या ठिकाणी सरकारने आज वाटप केलेली आहे। सर, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला। त्या तिकडच्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीसाठी पंचनामे करण्यासाठी सांगितले, त्यांना काय? एक लक्षात घ्या, जिथं पूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे त्या जिल्ह्यात वेगवेगळे पंचनामे करायची गरज नाही, पण एखाद्या केसमध्ये ज्याची ड्रीप वाहून गेली आहे, ज्याचं ड्रीपचं फार मोठं नुकसान झालंय, मोटर वाहून गेली आहे, विहीर पडली आहे, असं जे नुकसान झालंय त्याचे मात्र पंचनामे नक्कीच करावे लागतात त्याला योग्य मोबदला देण्यासाठी। पण SDRF आणि NDRFच्या नॉर्म प्रमाणे अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि SDRF आणि NDRFच्या नॉर्म प्रमाणे ते नुकसान आपण जेवढं देऊ शकतो त्यात आतापर्यंत 400 कोटी रुपयाचं वाटप या राज्य सरकारने माहिती व मदत व पुनर्वसन खात्यांनी या ठिकाणी वाटप केलेलं आहे। त्यामुळे आणखीनही त्यांचं वाटप चालू आहे, कारण हा नुकसान जे पाहता पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यात, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यातल्या काही तालुक्यात आणि पूर्व विदर्भाच्या 3ही जिल्ह्यात फार मोठं नुकसान झालं होतं। त्या नुकसानाची भरपाई मदत पुनर्वसन या ठिकाणी त्यांनी चालू केलेली आहे। नाही, मला कळत नाही की भाजपचे लोक तिथं भाजप सोडून जात असताना गेवराईच्या विद्यमान भाजपच्या आमदारांनी माझ्यावर टीका करावी, भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी एका माजलगावच्या नेतृत्वाने माझ्यावर टीका, दादांवर टीका करावी आणि पक्ष सोडून तिसरीकडे जावं, हे मला असं वाटतं की एक नॅरेटिव्ह सेट करायचा आहे त्यांना की आम्हाला दोष द्यायचा आहे। खरं तर दोष त्यांनी त्यांच्या पक्षाला दिला पाहिजे, आम्हाला दोष देऊन काय आहे? कारण आमचं त्यांचं तर आजपर्यंत सरकारमध्ये यायच्या आजपर्यंत अगोदर तर आमचं त्यांचं वैरच होतं, त्यामुळे आम्हाला दोष देऊन काही उपयोगच नाही। तुम्हाला आज भाजपच्या लोकांवर दोषही देता येत नाही, त्यांना दोषी ठरवता येत नाही, आणि आम्ही मात्र तुमच्या दोषी आहेत काही दिवसातच, हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे। त्यांना खरी अडचण जी आहे, मोहनराव फार सरळ बोलणारे व्यक्ती आहेत, साफ बोलणारे व्यक्ती आहेत, त्यांना तुम्ही स्पष्टपणानं जर विचारलं तर नक्कीच मनातलं मोकळेपणानं ते सांगतील। बरेच नेते आहेत तुमच्याकडे जे आलेले आहेत ते पुन्हा एकदा शरद पवारांकडे, बबनराव शिंदे देखील आज जाऊन पुन्हा एकदा शरद पवारांना भेटलेले आहेत। ह्या तुमच्या चर्चेला कसलाही अर्थ नाही।
तुमच्यात जर काही अर्थ ठेवायचा असेल तर या अर्थहीन चर्चा अगोदर तुम्ही बंद करा. सार्वजनिक व्यासपीठावरती एकत्र येणं वेगळी गोष्ट आहे, मात्र थेट पवार साहेबांना घरी जाऊन कुटुंबियांनी भेट याच्या अगोदर कुणी गेलं नाही, कुणी जाऊन परत येऊन पवार साहेबांच्या विरोधात बोलला नाही सांगा. म्हणूनच म्हणलं की ज्या गोष्टीला अर्थ आहे ते बोला, अर्थ असणाऱ्या गोष्टीचा आम्हाला बोला, आम्हाला त्यातला अर्थातला काय अनर्थ झालेला आहे ते विचारा. पण अर्थहीन गोष्टी विचारून जे काही होणारच नाही अशा गोष्टी विचारून तुम्ही अशा पद्धतीनं एक वातावरण तयार करता. आणि टार्गेट काय? फक्त एनसीपी अजितदादांची, दादांकडले हे चाललंय, दादांकडले ते चाललंय. पवार साहेबांचे सुद्धा लय जण आमच्या मागे आहेत. तुम्हाला वाटतं का पण आणि त्यांचे अर्थ, त्याचा अर्थ असेल कळेल, जरा घाई करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.